हिंगोलीच्या संदर्भातला आढावा घेऊया, कारण हिंगोली लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघात जर ती आकडेवारी आपण बसवली तर तिथे विद्यमान आमदार कोण आहेत आणि कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर सर्वात आधी एक नजर टाकूया। हिंगोली विधानसभा क्षेत्रातले आपण ह्या तपशील पाहतोय। इथं बसमतमध्ये चंद्रकांत देवघरे हे आमदार आहेत। राष्ट्रवादी पक्ष त्यांचा इथे मतदान पाहायला गेलं तर 62.54% झालाय। हदगावमध्ये माधवराव पवार आमदार आहेत, काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत। 65.53% मतदान या क्षेत्रात झालं। हिंगोलीमध्ये तानाजी मुटकुळे हे आमदार आहेत, भाजपाचे आमदार आहेत। या क्षेत्रात 59.92% मतदान झालंय। सुमारे जवळपास 60% मतदान इथेही झालंय। त्यानंतर कळमनुरीमध्ये संतोष बांगर आमदार आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत। 63.60% मतदान इथं झालंय। किनवतमध्ये भीमराव केराम भाजपाचे आमदार आहेत। 65.86% इथं मतदानाची टक्केवारी आहे। उमरखेडमध्ये नामदेव ससाणे आमदार आहेत, भाजपाचे आमदार आहेत। 64.37% मतदान इथं झालंय। जवळपास या संपूर्ण क्षेत्रात विधानसभेच्या पाहायला गेलं तर 60%च्या वरच मतदानाची टक्केवारी दिसतीये। मतदारापर्यंत कोणी पोहोचत नाही, त्या मानाने उमेदवारही नवखे होते। महाविकास आघाडी असो का महायुती असो, हे दोन्ही उमेदवार नवखे होते। त्यामुळे मतदाराचा आणि उमेदवाराचा संपर्क शेवटपर्यंत झाला नाही। महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षांचा ताळमेळ शेवटपर्यंत झाला नाही, त्याचा फटका महायुतीला बसल्याचे हिंगोली लोकसभा मतदारसंघात दिसत आहे। 2024 लोकसभेची जी निवडणूक राज्यामध्ये लढवल्या गेली त्यामध्ये मोदींच्या नावाने निवडणूक लढवल्या गेली, कारण मोदींच्या कामाचा प्रचार इथं प्रमुख मुद्दा होता। त्यामुळे मोदींच्या नावाने लढवली गेलेली ही निवडणूक हिंगोलीमध्ये कितपत महत्त्वाची आहे त्या संदर्भात राजकीय विश्लेषकांना काय वाटतं तेही पाहूया। या निवडणुकीत अनेक मुद्दे होते, मात्र मतदारासाठी एकच मुद्दा होता, तो म्हणजे मोदी पाहिजे का मोदी नाही पाहिजे। मोदी हा एकच मुद्दा या मतदानात होता। ज्या मतदाराला मोदीला मतदान करायचे होते ते त्यांनी मतदान केले, ज्यांना करायचे नव्हते त्यांनी मोदीच्या विरोधात मतदान केले। त्यामुळे इतर मुद्द्याचा कोणताही परिणाम हिंगोली लोकसभा मतदारसंघात झाला नाही। मोदी हा एकमेव मुद्दा या निवडणुकीत पाहावयास मिळाला। हिंगोली लोकसभा मतदारसंघात जे विधानसभा क्षेत्र येतात त्यातली टक्केवारी आपण पाहतोय, त्याचा तपशीलही सातत्याने आपण स्क्रीनवर पाहतोय। हिंगोलीमध्ये हीच टक्केवारी जर आपण लक्षात घेतली तर हिंगोलीमध्ये कौल कुणाला जाणार याबाबत आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत, पाहूयात। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलेलं आहे। यामध्ये संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा टक्का जे आहे ते 63.54% इतका झाला आहे। 2019च्या तुलनेतून या 2024 मध्ये 3% घट झाल्याचे या ठिकाणी पाहायला भेटते। दुसरीकडे पाहिलं तर किनवट आणि हदगाव या परिसरातील मतदानाचा टक्का वाढलाय, कारण त्याचं याच मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व महायुतीचे उमेदवार या ठिकाणी रहिवासी असल्याने संपूर्ण नागरिकांमध्ये त्यांचा दाट संपर्क असल्याने आणि प्रचारही मोठ्या प्रमाणात झाल्याने या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढलाय। त्याच दिवशी 42-43 डिग्री उन्हाचा तापमान होता, पारा होता आणि लग्न सराईची देखील मोठ्या प्रमाणात होती। तर मतदार राजापासून मतदान केंद्र जे आहे ते दूरपर्यंत असल्याने या ठिकाणी मतदानाचा टक्का कमी झाल्याचं पाहायला भेटते। संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी हे दोनही उमेदवार नौके पाहायला मिळाले। अनेक ठिकाणी जे आहे ते उमेदवार पोहोचले नसल्याने मतदानाचा टक्का अनेक ठिकाणी जे कमी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। यामध्ये महिलांचं मतदान यावेळेस कमी झाल्याचं देखील पाहायला मिळालं। महिलांचं 60.64% मतदान झाले, तर यामध्ये पुरुषांचं 66.36% इतकं मतदान झाल्याचं पाहायला मिळालं। श्रीधर बाळंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली। हिंगोलीतला आढावा घेतला, तिथला अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न केला। त्यानंतर आता बुलढाणा